सह्याद्री अतिथीगृहावर सुरू असलेल्या बैठकीतून एक महत्त्वाची बातमी समोर येते। छगन भुजबळ यांनी सगळे सोयरेच्या आदेशावर आपली एक मत व्यक्त केलेलं आहे। खोट्या नोंदी दाखवून जर दाखले दिले गेले असतील तर कारवाई करा, जातीच्या खोट्या नोंदी दिल्या जात आहेत असा आरोप देखील छगन भुजबळांनी केलेला आहे। आपण पाहतो सह्याद्री अतिथीगृहावर सुरू असलेल्या बैठकीत छगन भुजबळांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे। खोट्या नोंदी दाखवून जर दाखले दिले गेले असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी, जातीच्या खोट्या नोंदी दिल्या जात आहेत असा आरोप देखील छगन भुजबळांनी या बैठकीमध्ये केलेला आहे। सगळे सोयऱ्यांचा आदेश रद्द करावा अशी मागणी देखील छगन भुजबळांनी या बैठकीत केल्याची माहिती समोर येते। दरम्यान खोट्या नोंदी दिल्या गेलेल्या आहेत, जातीच्या खोट्या नोंदी दिल्या जात आहेत असं आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी असं देखील छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे। गेल्या 9 दिवसांपासून लक्ष्मण हाके आमरण उपोषण करत आहेत आणि हाके यांच्या शिष्टमंडळासोबत सध्या सरकारची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये छगन भुजबळांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे। खोट्या नोंदी दाखवून जर दाखले दिले गेले असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी छगन भुजबळांनी केलेली आहे। जातीच्या खोट्या नोंदी दिल्या जात आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे।